सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी. गणेश देवतरसे. मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत हद्दीमध्ये एक 12 वर्षीय परप्रांतीय मुलगी ही पतंग उडवताना विहिरीमध्ये पडली आणि पाण्यात बुडून तिचा दुर्दैवी अंत झालाय. 10 जानेवारी रोजी सकाळी 8:30च्या सुमारास ही घटना घडली आहे. राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत हद्दीमध्ये एक 12 वर्षीय परप्रांतीय मुलगी पतंग उडवताना विहिरीमध्ये पडली आणि तिचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी अंत झालाय. 10 जानेवारी रोजी सकाळच्या दरम्यान ही घटना घडली आहे. नेपाळ येथील एक कुटुंब राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत हद्दीमध्ये खिळेवस्ती रोड परिसरामध्ये राहते. मयत मुलीचे वडील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करतात. त्यांना 2 मुले आणि 2 मुली आहेत. त्यापैकी बिनिता बिष्णू थापा ही 12 वर्षांची मोठी मुलगी आहे. ती 5वीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत होती. सुमारे 5 महिन्यांपूर्वी ती नेपाळ इथून आली होती. मुलीनं हट्ट केल्यामुळे तिचे वडील बिष्णू थापा यांनी तिला पतंग आणून दिला. 10 जानेवारी रोजी सकाळी 8:30च्या दरम्यान ती मुलगी इतर मुलांसोबत आपल्या घराच्या जवळ पतंग उडवत होती. पतंग उडवत असताना ती मुलगी तिथे असणाऱ्या एका विहिरीमध्ये पडली आणि पाण्यामध्ये बुडू लागली. तेव्हा इतर मुलांनी आरडाओरडा केला. त्यावेळी परिसरामधील सर्जेराव जाधव, तुषार बाचकर यांनी ताबडतोब या ठिकाणी धाव घेतली आणि विहिरीमध्ये उड्या मारल्या आणि पाण्यामध्ये बुडालेल्या मुलीचा शोध घेतला. त्यानंतर मुलीला दोरीच्या साह्यानं बांधून विहिरीमधनं बाहेर काढण्यात आलं. सचिन धसाळ आणि सचिन गुंजाळ या रुग्णवाहिका चालकांनी तिला तातडीनं राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांसाठी आणलं. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून उपचारांच्या पूर्वीच मयत घोषित केलंय. यावेळी मयत बिनिता या मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.